तुम्हाला नाश्त्यासाठी काय बनवावं सुचत नसेल किंवा मुलांच्या टिफिनसाठी झटपट काहीतरी बनवायचं असेल तर ही रेसिपी तुम्ही ट्राय करू शकता। 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलं, त्यामध्ये मीठ, 2 चमचे तेल घातलं आणि पाणी घालून हे पीठ मळून घेतलं। घरी जर चपातीचं मळलेलं पीठ असेल तर ते सुद्धा तुम्ही वापरू शकता। पीठ सेट होण्यासाठी बाजूला ठेवून दिलं। इथे एक मसाला तयार करूया। 1 चमचा चिली फ्लेक्स, मिक्स हर्ब्स घेतलेत, हळद घातली, लाल तिखट घातलं आहे, पाव चमचा गरम मसाला, चवीप्रमाणे मीठ घेतलं, ओवा, चाट मसाला आणि 1 चमचा धनेजिरे पूड घेतली। हा मसाला मिक्स करून घ्यायचा आहे। पीठ सेट झालं आहे, पुन्हा एकदा मळून घेतलं आणि याची पातळ अशी पोळी लाटून घेतली। यावरती तूप पसरवायचं आहे, वरून थोडंसं सुकं पीठ पसरवलं आहे आणि तयार केला मसाला एकसारखा याच्यावरती पसरवून घेतला। याबरोबरच थोडीशी कोथिंबीरसुद्धा सगळीकडे एकसारखी पसरवून घ्यायची आहे। यानंतर जसं आपण पेपरचा फॅन बनवतो त्याप्रमाणे फोल्ड करायचा आहे आणि नंतर याचा रोल करायचा आहे। सुक्या पिठामध्ये गोळून हा रोल लाटून घ्यायचा आहे। वरून थोडीशे सफेद तीळसुद्धा मी पसरवून घेतलेत आणि अगदी पातळ असा पराठा लाटून घेतला आहे। खूप मस्त लेयर्स आलेत याला। आपण हा पराठा भाजून घेऊया। बटर लावून दोन्ही बाजूने खरपूस असा पराठा भाजून घेतला तर हा भरपूर लेयर्स असलेला मसाला पराठा तयार झाला आहे। अगदी खुसखुशीत होतो। घाईच्या वेळेससुद्धा मुलांच्या टिफिनसाठी तुम्ही झटपट तयार करू शकता। नक्की करून पहा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा।